जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शंभूराजे, जय शिवराय. आम्ही सकाळी 4 वाजता गड चढायला बघणार होतो, ठीक आहे. पण सगळे झोपले 3 वाजता. कोणच उठलं नाही 4 वाजता. आता 5:15 झालेत. पण आता फटाफट आम्ही तयारी करून 6 पर्यंत गड कसे घेऊन आम्हाला चढायला चालू करायचं, ठीक आहे. सगळे आंघोळ करतायत, फ्रेशन अप होऊ. एक तुम्हाला लास्ट 45 मिनिट्समध्ये तुम्हाला भेटू आम्ही. ओम आता उठला जस्ट, त्याचे पण ब्लॉगिंग आता चालू करायचे. तो आता जस्ट उठल्याचा ब्लॉगिंग तो पण चालू करेल. तर भेटतो तुम्हाला. आहे थोडीशी थंडी आहे इकडे, म्हणजे म्हणजे थंडी नाही बोलू शकत, वातावरण मस्त एकदम, ठीक आहे. तर तुम्हाला लगेच मी भेटतो एक 45 मिनिट्समध्ये. आणि तुम्हाला डायरेक्ट आता जे दिसेल दृश्य ते आम्ही गड चढतानाच दिसेल, ठीक आहे. तर इकडे पुढे एक आम्हाला असं पाथ मिळालं आहे जिकडं, म्हणजे आपण बोलतो ना पाऊलवाट, तर ती पाऊलवाट आहे. ती पाऊलवाटच करून मी गडावर चढायला चालू करणार आहे, ठीक आहे. लगेच फटाफट फ्रेशन अप होतो, सगळं भेटतो तुम्हाला नेक्स्ट 45 मिनिट्समध्ये. तुम्हाला लगेच भेटतो आपण एकमेकांशी बोलूया, ठीक आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. भेटूया आपण लवकरच. 6:30 झालेत. आम्ही आता फटाफट निघतोय, गड चढायला चालू करतो. आता गड चालू झाल्यानंतर पुढे आपण जेव्हा भेटू. तेवढे जण आहेत, आम्ही गड चढायला चालू करू. पुढे चाललेत नितीन आणि क्लिफर्ड. गड चालू करू आम्ही. तिकडे बाकी आहेत सगळे. आता फटाफट आम्ही पुढे निघू. आम्ही वरती चाललोय गडावर, झेंडा घेऊन मस्त वगैरे करून महाराजांच्या दर्शनासाठी. जय भवानी, जय भवानी. हा पुढे निघू फटाफट. गड वरतीच आहे, त्याच्या पायथ्याशी आहे. आता फटाफट आता निघू. तुम्हाला मध्ये मध्ये आम्ही दाखवत राहू कसं गड चढायचं, काय कसं आहे ते, ठीक आहे. भेटू तुम्हाला पुढे. तो पण जय शिवराय. भेटूया फटाफट, ठीक है. तू इधर आके गया पहले भी नहीं? कब हुआ था मैं? सेम तू ही था और मैं वीडियो बना रहा था और अपन डोंगरगंज में थे और मेरा भाई कुछ तो कर रहा था, वीडियो बनाने का था. फिर मैं बोला ऊपर, तू बोला ऊपर बनाते. फिर वो रेडी हो गया था, फिर मैं वापस आके चला. अभी खड़ा है, अभी बना डालना उसका. ही वाट आहे काहीच, जिकडं मी चढतो आता. पाऊलवाट आहे. पाऊलवाट घेऊन आम्ही चढतो आता वरती. ओम इकडे, गांधी इकडे. नीचे से अभी तक लोग चढ़ के ऊपर आए, अभी और बहुत ऊपर जाना है. संघर्ष वरती चढलेत. हे आमचे दादाचा पण ब्लॉग चालू है. थोड़ा हम कवर नहीं केले. लेकिन ऐसा ब्लॉगिंग के साथ यहाँ पे करना थोड़ा रिस्की है, क्योंकि व्लॉग अपन लोग ही है ना उनकी तरह बहादुर एकदम. कंटिन्यू ठेवतो तुम्हाला. काय चढतोय मी. चल आजा. ऑसम एक्सपिरियन्स, एक नंबर. हा नॉर्मल रस्ता आहे. आम्हाला ट्रेक करायचं होतं, आम्ही त्या खालच्या रस्त्यावरून आलो तिकडून. ऑलमोस्ट अर्धा गड पोचलेलो आहे. बस थोडंसंच बाकी आहे. पाठचा व्ह्यू बघा. आम्ही गड चढेपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक बघा. मला दाखवतो सिनेमॅटिक आपल्या सह्याद्रीचा. ऑसम व्ह्यू. सगळं काही सॉर्टेड होतं. इतिहास फक्त माझ्या राजाचा, बस अजून कोणच नाही. भेटू लवकर वरती तुम्हाला. ऑलमोस्ट गड पोचलेलो आहे. पुढे तेव्हा भेटतो. जय शिवराय. गाईस सांगायची गरज नाही, व्ह्यू बघा फक्त.
किल्ले रायगड. आता ह्या पुढे मी गडाच्या आतमध्ये आलेलो आहे. ऑसम. ह्या पुढे मी माझा चेहरा नाही दाखवणार, कारण का मला तुम्हाला गडाचं सौंदर्य दाखवायचं आहे. मग या पुढे पूर्ण गडच दाखवीन. जी स्टोरी आहे ती तुम्हाला नरेट करीन मी, जसं असं आपला व्हिडिओ चालत राहील तसा. ऑलमोस्ट गडावर पोचलेलो आहे. दरवाजाच्या आतमध्ये गड तुम्हाला दाखवतो. अजून थोडासा वरती आहे. गडावर जाऊन तुम्हाला दाखवतो मी गड आपला महाराजांचा. जस्ट गड चढत होतो. चढता चढता इकडे पुढे निघून गेलेलो मी. इकडे पुढे निघून गेलेलो. बट 4-5 जणांनी मला काहीतरी दाखवलं. ती गोष्ट वर ते बघण्यासारखी होतं. मी काय बघितलं ते. एक गोष्ट कदाचित ओमनी कव्हर केली नसेल, मला माहिती आहे. तुम्हाला दाखवतो मी. जस्ट वेट अँड वॉच. भरपूर चांगली गोष्ट आहे. भरपूर चांगली ती गोष्ट आहे, दाखवायसारखी आहे. मग या ब्लॉगमध्ये कव्हर करून दाखवतो. तोफ महाराजांच्या काळाची. आपल्या मंडळाचा लोगो. अरे हाय का ओमनगरचा ओंकारेश्वर. मित्रांनो ऑलमोस्ट पोहोचलो गडावर. बस अजून 2 ते 5 मिनिटं जास्तीत जास्त. मी गड बघायचंय. सगळे वरती पोचलेत. गड चढणं म्हणजे फक्त असं चढायचं नसतं ना, आजूबाजूला एक्सप्लोअर करायचं असतं. जसं मला सांगितलं, ओमने तोफखाना मिस केला असेल, पण आपण नाही केला. आपण आपल्या ब्लॉगमध्ये आणला. अजून एक 5 मिनिटं. गड दिसतो तुम्हाला इकडून. मला आता वरती पोचून डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी. ठीक आहे. गडावर पोचल्याच्या नंतर धमाल, फुल धमाल. एक 5 मिनिटं फक्त. आता वाजले आहेत 9:30 वाजत आले. बघितला ना टाइम. लगेच भेटतो तुम्हाला. 8:30 झालेत. भेटतो तुम्हाला लगेच एक 5-10 मिनिटात गडावरनं आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. ठीक आहे. ह्या ज्या मूर्त्या आहेत तुम्हाला मूर्त्या दिसत असतील, या सगळ्या महाराजांच्या काळातल्या आहेत. हे ठेवले देऊळ आई भवानीच आहे. मग पुढून पण दाखवतो. ठीक आहे. आई भवानीचं देऊळ आहे इकडे. मित्रांनो आपण गडावर महाराजांच्या रायगडावर तुम्हाला माहिती देत राहीन मी ब्लॉगच्या थ्रू. बट जे थोडेसे व्हिडिओज आहेत किंवा काय आहे ते तुम्हाला सिनेमॅटिक दाखवेन मी. ठीक आहे. आधी महाराजांचे दर्शन घेऊया, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. महाराज आहेत पुढेच आहेत, दाखवतो तुम्हाला. अख्खं दर्शन महाराजांचं पण घेऊन देतो. ठीक आहे. जस्ट महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन झालं. आता मी सदरेवर चाललोय. सदरेवर गेल्याच्या नंतर तिकडे बघूया. मला सदर दाखवतो महाराजांची. सदरेच्या आतमध्ये सगळं काय आहे. ठीक आहे. मला दाखवतो मी सदर आणि सगळं काय.
भरपूर ऑसम व्ह्यू आहे. दाखवतो तुम्हाला एक 10 मिनिटामध्ये. 10 मिनिटं पण नाही, बस 2 मिनिटं. सदर आहे इकडे, मला सदर दाखवतो. ते पण तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये दिसेल. सदर अख्खी सदरेवर ना आहे. या बघा इकडे अभिषेक आहे आपल्यावर. अभिषेक त्याचा ओमिनेशनचा ब्लॉग चालू आहे. बट खरं सांगतो, रायगड ऑसम फिलिंग आहे रायगडावरची. तुम्हाला सदरेच्या आत नाही घेऊन जातो मी आता डायरेक्ट. मी आपण सदरेच्या आतमध्ये आता. महाराज फुलवान सदरेच्या आतमध्ये आपण आता. तुम्हाला समोर दिसत असतील महाराज. आपले देव. तुटून पडलेले, कुणाची मुडकी उडवली, कुणाचे हात कापले गेले. एक दंगा सुरू झाला. अब क्या होगा, कैसा होगा. याच्यामध्ये अफजल खानाचा मुलगा होता. त्याचं नाव आहे फजल खान. आमच्या सरसेनापतींनी त्याला पाहिलं. आमच्या सरसेनापतीचं नाव आहे नेताजी पालकर. आणि नेताजी पालकराला बघतात. अरे यार हे सगळं कधी केलं यार. जवळ म्हणजे जवळ जायला भेटा ते. ऊपर जाने को मिलता है, पता हाँ मिलता है, मेरे को भी मालूम ऊपर है. जाने को मिलता है. मिलता है लेकिन बंद कर दियो. छत्रपती शिवाजी महाराज के पूर्ण सदर आहे महाराजांची. इधर बैठे एकदा महाराज बोललो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि काय इकडे असं होणार नाही, असं पॉसिबल नाही. एक गोष्ट आज थोडीशी वाईट वाटली. गडावर पॉलिटिक्स नको आहे. मी स्वतः पॉलिटिशियन आहे, सगळं काय, पण गडावर पॉलिटिक्स करू नका. तुम्ही कोणत्याही पक्षाचे राहा, पण पॉलिटिक्स नका करू. गडावर तरी किमान पॉलिटिक्स करू नका कोणी पण. ठीक आहे. सोडा ती गोष्ट. तुम्हाला जे दाखवत होतो ते तुम्हाला दाखवतो. तुमच्या माझ्या पाठी दिसत असेल तुम्हाला. त्यासाठीच मी सकाळपासून आम्ही सगळे थांबलेलो. थोडेसे इकडे इकडे गेलेत सगळे. नाही परत सदरेवर बोलावलेलं आणि सदरेच्या ठिकाणीच आहे. ठीक आहे. तुम्हाला एक क्लोज व्ह्यू दाखवतो त्यांचा. आपली पुणेरी ढोल ताशा पथक आले तिकडे. ठीक आहे. आपण इकडे बसणार आहे साईडला. बघूया कार्यक्रम कसा आहे. ह्याच्यासाठी आम्ही आज रायगडावर आलो आणि जर हे नाही बघितलं तर काय अर्थच नाही आहे मग. ठीक आहे. तुम्हाला मी दाखवतो क्लोजअप वर जाऊन. ठीक आहे. हे आपले महाराज सदरेवरती आपल्या सिंहासनावर बसलेले आहेत. आपले महाराज जेव्हा बरेच चालू होईल आता. तुम्हाला दाखल डायरेक्टली कंटिन्यू करतो तिकडून. एक 5 मिनिट लोक रेडी होतात आणि 5 मिनिटात सगळ्यांचे रेडी होईल. 10 मिनिटामध्ये लगेच दाखवतो. ठीक आहे. तो पण आपला व्लॉग बघत राहा. अजून पुढे इन्फॉर्मेशन आहे आपल्या रायगड किल्ल्याची, ती तुम्हाला देत राहतो. ठीक आहे.
हे आपल्या महाराजांच्या काळातलं एक देऊळ, म्हणजे परत रिकन्स्ट्रक्ट केलेलं असेल हे कदाचित बहुतेक, कारण का बहुतेक मी पण काय कन्फर्म सांगू शकत नाही. जिकडे मी कन्फर्म असेल तिकडे मला कन्फर्म सांगेन की असं असं आहे. बट इकडे दगडे टाकलेत म्हणजे हे असू शकतं, किंवा बरीचशी लोक रिपेअर करत असेल. आम्ही सदरेच्या इकडे पुढे आलोय, लेफ्ट हँड साइडला इकडे हे आहे देऊळ आहे. इकडे देऊळ आहे, आपलं शिवलिंग आहे ही. सदर झाली, लिंगेश्वरांचं देऊळ झालं. आता आपण जे आहे ते आहे बाजारपेठेकडे आपण जात होतो. आता तेच रस्ता आहे बाजारपेठेचा. त्याच्या आधी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन जी दाखवतो बाजारपेठची, हे बघून. ही बाजारपेठची माहिती आणि ह्या पुढचा अख्खा बाजारपेठ, अख्खा बाजारपेठ होता महाराजांचा, आपल्या रायगड किल्ल्याचा. इकडे सगळे नॉन ट्रेडर्स नाही, सगळं काय यायचे. ट्रेड व्हायचे सगळं काय. बाजारपेठ भरपूर मोठा आहे, भरपूर मोठा बाजारपेठ आहे हा. आपलं जगदीश्वराचं देऊळ आहे महाराजांच्या काळातलं. गणपती बाप्पा मोरया. जिजाजी असून तू काय कामाचा नाही. हे देऊळ आहे जगदीश्वराचं. ही पाठची बाजू आहे, तुम्हाला पुढची बाजू दाखवतो जगदीश्वर देवाची. काहीतरी फोटो काढ ना पुढे. आपण याला पाहिलात का? आपण यांना पाहिलात का? आणि हा काय करायला लागला? हे जे आहे हे सगळं त्या प्राचीन काळाचं आहे बघा. देवळाच्या आतमध्ये जाऊया, लाईन आहे सध्या.
जगदीश्वराच्या देवळाच्या बाहेर थोडीशी गर्दी आहे. तसंच महाराजांची जयंती आहे. महाराजांचा जन्म शिवनेरीचा आहे, सगळ्याला आपल्याला माहिती असेल. बट सगळीकडे एकसारखेच आहेत महाराजांसाठी आणि आपल्यासाठी. तर तुम्हाला आतमध्ये भेटतो. आतमध्ये एका त्याच्यात फोटोग्राफी आहे 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 हे फोटोज काढतात. तुम्हाला डायरेक्टली आतमध्ये भेटतात त्या देवळाच्या. रायगड किल्ल्याचा इतिहास एवढा मोठा आहे की 2 भागामध्ये नाही आला. याचा ब्लॉग 3रा लवकरच येईल.